हॅलो नमस्कार, मी ऋतुजा परब तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या या नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे। तर थंबनेल बघून तुम्हाला कळलंच असेल की आम्ही वाढदिवसाला आलेलो आहोत। तर माझी जी काकी आहे तिच्या आईचा 80वा वाढदिवस आहे आणि त्याचं सेलिब्रेशन आहे, त्यामुळे आम्ही आज सगळे जमलेलो आहोत आणि आता आम्ही इथे पोहोचलो आणि आता आत जातोय मम्मी आणि मी। हां, मी इथूनच सुरुवात केली। हाय हॅलो अगं हाय, दीदी आली का? दीदी येईल आता। अरे दीदीला कुठे आहे फोन करा। हे सगळे ना आजीचे फोटोज वगैरे बघतायत सगळे। सगळे असे फोटोज आले तिकडे। हा बघा, हा आमचा मयंक आहे आणि ह्याची हाईट बघा किती आहे। हा एवढा उंच आहे। हे सगळे आजीची वाट बघतायत। तर आजी आता येते आणि सगळे इथे उभे आहेत आजीचं स्वागत करायला। हे बघा, संपूर्ण फॅमिली इथे उभी आहे।
इथे उषाताई आणि सदानंद भावजी पण आले आहेत. हे सगळे आजीचे फोटो बघतायत. खूप खास आहे कारण आज आपण सगळे इथे जमले आहोत आपल्या लाडक्या आणि प्रेमळ व्यक्तीच्या म्हणजे आमच्या आजीच्या सहस्त्रचंद्र दर्शन सोहळ्यासाठी म्हणजे 80व्या वाढदिवसासाठी. सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा म्हणजे जी व्यक्ती वयाची 80 वर्ष पूर्ण करते ती व्यक्ती 1000 पूर्ण चंद्र पाहते म्हणजे 1000 पौर्णिमा पाहिलेल्या असतात आणि 4 पिढ्या अनुभवलेल्या असतात. थोड्याच वेळात आपण हा एक चंद्रदर्शनाचा सोहळा करणार आहोत. आजीची पंथी म्हणजे आमचं घरातलं शेंडेफळ ओवी आल्यावर 80 वर्षाचा प्रवास सहज वाटतो पण त्यामध्ये असतात असंख्य आठवणी, अनुभव, प्रेमळ किस्से आणि कुटुंबासाठी केलेले त्याग. आजी म्हणजे केवळ आजोळ नाही, ती म्हणजे आठवणींची पुंजी, प्रेमाचा गंध आणि आयुष्यातली कायमची ऊब. एक छोटासा गमतीदार खेळ आपण इथे खेळणार आहोत. मी आजीबद्दल काही वाक्य सांगणार आहे जी तुम्ही खरे की खोटं ओळखायचे आणि सगळ्यांचा आवाज आला पाहिजे इथे. आजी आणलाय पानाचा डब्बा? आजीला मच्छीचं जेवण अजिबात आवडत नाही. नक्कीच हे खोटं आहे. मच्छी असली की 4 घास खूप जास्त जातात. आंधी आहे, तुफान आहे, मी माझ्या सिरियलचा एकही एपिसोड सोडणार नाही. चूक 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 ही आमची म्हण आहे. आजीने अस्वलाशी 2 हात केले आहेत म्हणजे आजीच्या अंगावर अस्वलाने झडप मारली आहे. हो, असा एक इन्सिडेंट आहे जेव्हा आजीच्या अंगावर अस्वलाने झडप मारलेली. आजी यंग होती तेव्हा. आजी गावी नऊवारी साडी नेसायची. बरोबर, बऱ्यापैकी लोक आपल्या आजीला खूप छान प्रकारे ओळखतात. आज आजीचा वाढदिवस साजरा करत असताना आम्ही लहान असतानाचे बरेचसे किस्से आठवतात. जसे की आम्ही लहान असताना आजी बाजारातून यायची तेव्हा सायली, मना आणि मी आजीच्या आबोली कलरच्या फुलांची प्रिंट असलेल्या पिशवीत डोकावून पाहायचो. तेव्हा नक्कीच बडीशोप असलेली, कोटिंग असलेली बडीशोप, दोऱ्यात बांधलेली भिंगरी, चिक्की, श्रीखंडाच्या गोळ्या, लिमलेटच्या गोळ्या, काही ना काही नक्कीच सापडायचं. खारला राहत असताना सकाळचा गोंधळ असायचा, पाण्याचा टाईम असायचा, सुनील मामाचं ऑफिसला जायचा टाईम, सेम टाईमला मी शाळेत जायची. त्यावेळेला आजी स्टोववरती गरम गरम चपात्या भरून आम्हाला द्यायची आणि त्या गरम चपात्या चहासोबत खाताना जी मजा यायची ती मी अजूनही विसरू शकत नाही. मी अगदी 7वीत असेपर्यंत आजीने मला कुशीत घेऊन झोपली आहे. त्यामुळे आत्ताही मी तिला जेव्हा मिठी मारते तेव्हा मला ती ऊब जाणवते. असेच काही किस्से तुम्हाला शेअर करायचे असतील तर हा माईक तुमचा आहे. प्लीज इकडे येऊन शेअर करा आणि आजीला शुभेच्छा द्या. हॅलो उपस्थित कुटुंबीय आणि आमचे पाहुणे वगैरे सर्व, आज आमच्या ताईचा 80वा वाढदिवस आहे. तर मी त्याबद्दल दिवशी बोलतोय की ताई तू तर आमची आईच आहेस. ताई तू तर आमची आईच आहेस. कारण का की ज्या वेळेला
आम्ही लहान होतो सगळं. आम्ही आमच्या लहानपणी आमचे वडील थोडे आजारी होते, त्यामुळे काय जमलं नाही. पण आमचे भाऊजी आणि आमची ताई यांनी आम्हाला त्यावेळेला आईप्रमाणे सगळं काय आमचं करत राहील. जे काय हवं शिक्षण आमचं पालनपोषण करणं ते सगळं भाऊजी आणि ताई. आमचे ज्यावेळेला वडील जास्त आजारी होते त्यावेळेला आमच्या भाऊजींनी, कारण आम्ही सगळे लहानच होतो, आम्हाला त्यातलं काही एक तसं नॉलेज नव्हतं, पण आमच्या जे भाऊजींनी आम्हाला आमच्या वडिलांचं सगळं काय केलं म्हणजे आजारपणाचं सगळं तिने जे काय हे सगळं उभं केलं, हे सगळं शून्यातून उभं केलेलं आहे. हे जे काय सगळं केलेलं आहे हे शून्यातून उभं केलेलं आहे. आम्ही लहान असल्यापासून म्हणजे आम्हाला समजूत आल्यापासून आम्ही बघतोय की त्यांनी कसं काय काय केलं ते, आणि त्याच्यातून त्यांनी हे सगळं विश्व तयार केलं, सगळ्या मुलांचं व्यवस्थित केलं आणि आता सगळं व्यवस्थित आहे. अशी ही आमची ताई म्हणजेच आमची आई. आम्ही तिला सगळे आई बोलतो, म्हणजे आईप्रमाणेच आम्हाला आहे ती, जरी आमची ताई असली तरी. धन्यवाद. आजोबा आजीला इतक्या छान शुभेच्छा दिल्या म्हणून. कानिलीची आजी. माझी ताई, आता हे निबंधासारखं होईल. माझी ताई म्हणजे माझी आई, माझ्या मुलांची आई. म्हणजे माझी मुलं ऐकायला येतात. मला येत नाही. माझी ताई म्हणजे आता या सगळ्यांनी लिहून आणलंय, पण मी काही लिहून आणलेलं नाहीये आणि मला लिहून आणायची तशी गरज नाही. मी एक तर तिच्या कुटुंबाचाच भाग आहे. मी माझ्या ताई भाऊजींची मोठी मुलगी आहे. त्यांनी सगळ्यांना सांगते वेळी सांगितलेलं आहे की माझा मोठा चेलो, त्यामुळे मी त्यांची मोठी मुलगी आणि बाकीची सगळी ताईची 5 आणि माझी 3, 8 मुलं ताईने माझ्या मोठी केलेली आहे. त्यांना संस्कार ताईने दिलेले आहेत आणि मी आज 70 वर्षाची झालेली आहे आणि 70 वर्ष म्हणजे 10-20 वर्ष मला कळलं नसेल, पण त्याच्यानंतर जे काही मला कळलं, माझी ताई मी सांताक्रूजला 10 वर्ष काढली. 10 वर्षात एकदाही तिच्या कोणाबरोबर मी म्हणजे मुलांना नाही की शेजाऱ्यांना नाही कोणालाही कधी बोललेली, भांडलेली, मोठ्याने बोललेली कधीच आम्ही ऐकलं नाही आहे. आणि आज माझी मुलं मला नाही की आई म्हणाली की तू काय म्हणाले की ते म्हणायचं अगं आई तुला नाही का, मी आईला बोलतो. आणि अद्याप या क्षणापर्यंत म्हणजे माझी मुलं आईच म्हणतात तिला. म्हणजे माझी तर आहेच, पण माझ्या मुलांची आमच्यापेक्षा माझ्या मिस्टरांनी त्यांना सांगून ठेवलेलं आहे तुम्ही आम्हाला विसरा, आम्हाला आई वडिलांना विसरा, पण त्या आई वडिलांना कधी विसरू नका. आणि जे काही असेल ना ते माझी मुलं माझ्या भाऊजींकडे सांगायची, काका असं झालं, काका तसं झालं. आपल्या वडिलांना त्यांनी कधीच काय सांगितलं नाही, काका. आणि जे काका म्हणजे त्याच आता भाऊ मध्ये म्हणाला त्या खालच्या खोलीमध्ये मी गेले, आम्हाला झोपायला जागा नाही. माझी मुलं लहान जुळी मुलं दोघं, मला बेडवर झोपायला आणि ते उंबऱ्याजवळ झोपायचे. अक्षरशः म्हणजे मिस्टर म्हणायचे हे बरोबर नाही, म्हणजे मी झोपायची दोन्ही मुलांना घेऊन. हे त्या तेवढ्याशा खोलीमध्ये आम्ही एवढ्या सुंदरपणे आयुष्य काढलंय ना की माझ्या मिस्टरांनी बाजूला रूम विकत घेतली होती, पण आमची मुलं कधीच त्या रूमवर राहिली नाही. माझी मुलं नाही, मी नाही, उगाच आपलं झोपायसाठी म्हणून घेतली, पण कधीच झोपली नाही त्या रूमवर. याच एवढ्या सगळ्या गर्दीमध्ये मी तर 10 वर्ष काढली. आणि आताही माझ्या बाजूलाच आहे ती चारकोटमध्ये. म्हणजे जे ऋणानुबंध म्हणतात ना त्यांनी म्हणालेली आहे मुलगी की मी त्यांची मुलगीच आहे मोठी. खूप बोलण्यासारखं खूप आहे, पण मला आजी बोलली की हे सगळे तिकडे राहायचे, तर अजून ही विशाल मामा आणि विक्की मामा आजीला आई म्हणूनच हाक मारतात सगळेच, आणि अगदी स्वतःच्या आईप्रमाणेच ट्रीट करतात आणि तीही त्यांना तितक्याच आपुलकीने आणि मायेने जवळ करते. सगळेजण सांगतायत की ताईची खोली आमच्या लहान होती,
पण ताईचं आमचं मन इतकं विशाल होतं की कधी माझ्या आयुष्यातला पहिला शेवयांचा शिरा मी ताईच्याकडे खाल्ला, ते कधीच खाल्लेला नव्हता. आणि आज माझं जे कुटुंब उभं आहे, माझं स्वतःचं, मला माहेरचा किंवा सासरचा कुठलाही पाठिंबा नव्हता, पण ती दोघं पहाडासारखी आमच्या मागे उभी राहिली. माझ्या घरात येऊन तिने पहिला शिरा केला आणि त्या शिऱ्याने आज आत्ता आम्ही जे आहोत ते त्या दोघांच्या कृपेमुळे आहोत. त्यांनी जर आम्हाला तेव्हा पाठिंबा दिला नसता तर आम्ही पुढे जाऊ शकलो नसतो. आणि त्याच्यासाठी मी कायम तिची ऋणी राहणार आणि ते मला ऋणात राहणंच आवडेल. ते कधीच त्याच्यातून मुक्त होणार नाही. थँक्यू. नमस्कार. इथे उपस्थित असलेले सर्व म्हणजे आजींच्या नात्यातले, या मुलांच्या मित्रमैत्रिणी, आणखीन ओळखी पाळखीचे, आज सगळे जमले त्या आजींच्या प्रेमापोटी. खरं प्रियांकाच्या आजी आहे. आजपासून मी तुम्हाला ताई म्हणणार, कारण बरोबर नाही वाटत आजी म्हणायला. तर या म्हणजे पुष्पाताई, आता मी नाव विचारून घेतलं, पुष्पाताई ना यांची आणि आमची ओळख अगदी 8-10 वर्षाचीच आहे. पण असं वाटतं की ऋणानुबंध आमचे काहीतरी पूर्वीपासूनचे होते. मोठ्या बहिणीसारख्या त्या आहे, कायम हसत मूक. आणि ती प्रियांकाने बघायची म्हटलं तर पाडाचा डब्बा, पाडाची ती सवय आहे ना, प्रत्येकाची सवय आहे. आणि सांगायचं म्हणजे सहस्त्र दर्शन, चंद्रदर्शन सोहळा हा सगळ्यांच्या वाट्याला येत नाही. जे भाग्यवान आहे त्यांच्याच वाट्याला येतं. आज बघायला गेलं तर हे सगळे जमले तुमच्यावरील प्रेमामुळे. आज तुमची 5ही मुलं कर्तृत्ववान आहेत. मुली, जावई, नातवंड, पंतवंड हे सगळ्यांच्या वाट्याला येत नाही. तेच सगळेजण तुमच्या प्रेमापोटी आणि तुमच्या संस्काराने वाढलेली आहेत. त्यामुळे त्यांच्याबद्दल बोलायलाच नको. आज सगळे प्रेमाने त्यांच्यासाठी इथे आले आणि इतकं मस्त वातावरण वाटतं की म्हणजे आजी म्हणत हे पुष्पाताई, असं भाग्य मिळायला सुद्धा काहीतरी तुमचं पुण्य असणार. त्याशिवाय ना, आता कोणी कोणी भाषणं केली, तुम्ही त्यांना मदत केली, त्यांना मार्गदर्शन केलं, 8x10च्या खोलीत राहिल्या, पण सगळ्यांच्या हसतमुखाने केलं, कधी कोणाला अपशब्द वापरला नाही. मी जेव्हा ह्यांना पहिलं पाहिलं ना, अरे बापरे, ह्या वयात एवढ्या छान दिसत आहेत, म्हणजे जुन्या काळातली नटी, नायिका वगैरे असं मला वाटतं. खरंच सांगते, अगदी मनापासून सांगते. आणि त्या तशाच राहणार, कारण राहणीमानच त्यांचं तसं आहे, टापटीप. माणसं जोडण्याची कला आहे त्यांच्याकडे. आणखी काय सांगू तुम्हाला, खूप खूप बोलण्यासारखं आहे. पण अशाच तुम्ही आनंदी राहा, हसतमुख राहा आणि 27 व्हा. माझ्या परिवारातर्फे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. दिव्यत्वाची जेथ प्रचिती, तेथे कर माझे जुळती. पण मी तिला नेहमी त्याच्यात माझी आईच बघितली आणि खरोखरच आईसाठीच राहिली सगळ्यांशी. खरंच त्यामुळे धन्यवाद आणि तुला खूप खूप शुभेच्छा. आईचा ॲक्च्युली 75वा वाढदिवस आम्हाला साजरा करायचा होता, पण त्यावेळी कोरोनाचा काळ, सोशल डिस्टन्सिंग सगळ्या गोष्टी असल्यामुळे आम्हाला तो साजरा करता आला नव्हता. आणि त्यावेळी ठरवलं होतं की शिवा बर्थडे आपण करायचा. त्यावेळी आम्ही करायचं ठरवलं आणि आईच्या सगळ्या नाती, नातू, या सगळ्यांनी ही सगळी जी अरेंजमेंट आहे ही सगळी त्यांनीच केली. आम्ही फक्त बोललो आणि खरोखर खूप चांगली अरेंजमेंट या सगळ्या नातू, नातीनी आईला केलेलं आहे. खरोखर आम्हाला पण थोडं सरप्राईजच आहे हे सगळं. खूप छान पद्धतीने अरेंजमेंट त्यांनी केलेली आहे. आईबद्दल काय बोलू, देवाने सगळ्यात सुंदर जर काय बनवलं असेल ना तर ती आई आहे. बरोबर, आईच्या छत्र म्हणजे प्रेमाच्या छायेत
मायेच्या छत्रछायेत आपण घडवत असतो. आपण सगळेच जण. आई म्हणजे एका कवीने म्हटलेलं आहे, आई पहिला संस्कार, आई पहिला उच्चार. आईबद्दल काय बोलणार? आईचा स्वभाव जर बोलायचा झाला ना तर खूप शांत, संयमी आणि म्हणजे एकदम म्हणजे डाऊन टू अर्थ. म्हणजे कुठच्याही प्रसंगात म्हणजे कठीणातलं कठीण प्रसंग आला तरी ती कूलच, आणि खूप उत्साह असला तरी ती कूलच. म्हणजे अशा पद्धतीने म्हणजे तिचा जो हे आहे ना की तिने सगळे नाती आहेत ना तिने अशी एकटवलेली आहे. म्हणून सगळ्यांशी ऋणानुबंध तिचे झालेले आहेत. आम्हाला तर म्हणजे आईच्या आठवणी जर सांगायच्या झाल्या तर म्हणजे असंख्य आहेत, म्हणजे जन्मापासूनच्याच आहेत. आणि मी धाकटा त्याच्यामुळे माझ्या तर आठवणी खूप हट्ट केली आहेत, खूप लाड माझे झालेले आहेत. आम्हाला पाची भावंडांना आठवत नाही की आईने केव्हा हात उचलला आहे आमच्यावर. हात उचलणं सोडा, साधे डोळेवर करून पण म्हणजे वटारून आमच्याकडे पाहिलेलं नाही. एवढं भयंकर प्रेम आम्हाला आईने दिलेलं आहे. आणि खरोखर आम्ही ऋणी आहोत तिचे. आई, तुझा 80वा वाढदिवस आम्ही खूप तुझ्यावर प्रेम करतो आणि तुला सलाम आहे. ॲक्च्युली तुला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. सगळ्यात थोरा मोठ्याने आणि लहानांना आशीर्वाद आणि मोठ्याला नमस्कार. आणि प्रथम माझ्या बाबांना कोटी कोटी प्रणव. त्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलं. आई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. पूर्ण आरोग्य यावं, त्यांना त्यांच्या कुटुंबाला सुख शांती समाधान जे जे काही चांगलं आहे ते त्यांना मिळो अशी मी सद्गुरूंनी प्रार्थना करतो. आणि मी सद्गुरू अमोलकर यांनी विश्वकर्मासाठीची विश्वगाथा निर्माण केली की त्यांच्यासाठी आणि सर्वांसाठी मी म्हणतो आपणही त्यामध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न करू. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गुणनाम अखंड राहू दे. महाराज की धन्यवाद. उसको नहीं देखा हमने कभी, पर उसकी जरूरत क्या होगी. है माँ तेरी सूरत से अलग भगवान की सूरत क्या होगी, क्या होगी. उसको नहीं देखा हमने कभी, पर उसकी जरूरत क्या होगी. है माँ तेरी सूरत से अलग भगवान की सूरत क्या होगी, क्या होगी. उसको नहीं देखा हमने कभी. धन्यवाद. मगाशी जे सहस्त्र दर्शन चंद्र सोहळ्याच्या कार्यक्रमाचा मी उल्लेख केलेला ते आपण करणार आहोत. म्हणजे आजीची पंती ओवी, तिला आजी पंतीच्या म्हणजे दिव्याच्या तेजातून बघणार आहे. तर ते एक छोटासा कार्यक्रम आपण करणार आहोत.
मातीला ओवाळणार आहोत त्या विठ्ठल नामस्मरण चालू करूया आपण. विठ्ठल 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 नानी तेरी मोरनी को मोर ले गए. Happy birthday to you, Ali. Happy birthday to you, Ali. Happy birthday, dear Kati. Happy birthday to you. मनापासून आमच्या आईच्या जीवनाचा पण सगळ्यांनी जो बोलू लागला त्या आपण सगळ्यांनी ऐकला असेल. आमच्या देशाच्या परिस्थिती पाचही भावंडांना व आमच्या इतर सगळ्यांना व्यवस्थित सांभाळत तिने लहानाचं मोठं केलं आणि चांगल्या मार्गावर आम्हाला आणून ठेवलं. असे आमच्या आईचा एकच गुण आहे, तिची एकच आवड आहे जास्तीत जास्त लोकांबरोबर सहवास करणं आणि सगळ्यांना सामावून घेणं. या सगळ्या सहवासामुळे ती आज तिच्या प्रेमापोटी आपण सगळेजण या इथे उपस्थित आहात. त्याबद्दल मी तिचा मोठा मुलगा या नात्याने आपल्या सर्वांचे आभार मानतो, धन्यवाद मानतो. आणि आपण या इथे आलात त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. हॅलो